बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रावर आपण आहोत आणि माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर ही एंट्री आहे कृषी विज्ञान केंद्राच्या आतमध्ये. जवळपास 100पेक्षा जास्त एकरवरती हे सगळं रस्ता आहे आणि आपण हे सगळं फिरणार आहोत. हे दोन फरक आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसते बघा, ह्यात किती फुटवे किती आहेत बघा, कांडे किती लांब आहे. बरोबर. ह्यात फुटवे बघा, त्याची कांडे उंची वगैरे बघा. हां, या जसं सांगेल तसं याला आपण खत आणि पाणी दिले आहे. बरोबर. आणि याला आपली रेग्युलर पद्धत जी आहे ना शेतकरी, हां हां ती पद्धत आपण त्यानुसार इथं केलेलं आहे. हां, मग अशी आपण आता आपण जवळपास 500पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या शेतावरती रिझल्ट गेल्या वर्षी दिलेले आहेत. त्यातले काय शेतकऱ्यांचे रिझल्ट व्हरायटी कोणती वापरली आता याला? वराठीचं आहे तर कुठलीही वराठी देऊ शकतो आपण. चालू शकतं. पद्धतीचा सुद्धा हां. 265 असू दे किंवा असे वेगवेगळ्या वराठी आहेत. हां हां, त्या संदर्भातला हे सॅम्पल साठीच बांधलेले हो सॅम्पल माझी पडतं ना खाली. आता उंची बरोबर. वाढवायला लागली, हवा यायची नसलं हम्म. त्याच्यामुळे त्याला काय बांधायची गरज नाही शेतकऱ्याला. पण चांगला रिझल्ट आम्हाला आलेला आहे. आणि मग हे आता पहिलं पीक आहे ना आता आपलं हे? पहिले इकडे गेलेलं आहे. पहिलं तिकडे गेले. हां, आता त्याची लागण बघा, त्याची तारीख दिलेली आहे. हां हां, बरोबर. ती तारीख बघा किती आहे. हां, मग त्या संदर्भानं मग आता 4 महिन्याचं जेवढं मोठं झालं अशा पद्धतीनं मग एवढा त्याचा फरक तो आहे. बरोबर. तो आपल्याला मग जाणवतो. आता इकडं ज्या वेगवेगळ्या जातींचं आहे तिकडं हां ते इकडं दाखवतो आपण. फक्त दिसावं लोकांना या हां. चवनं हा, बरोबर. दाखवतो. नेमकं काय? आपण हे दोन्ही वेगवेगळे लोकांना तोच संभ्रम आहे सध्या, म्हणजे नेमकं दोन्हीमध्ये फरक आहे. फरक. बाबा. हां. तर आपण या दुसऱ्या जातीला तिकडे लावले, हां हां, या आणि नॉन आहे हां. समोर आहे. बरोबर. असं इथं दिसतंय. आता इथं बघा हे कोणती व्हरायटी इथं वरात दिली बघा. फुले. फुले 15-0-0-6 इथेच आहे. आणि इकडे ही विदाऊट यायचं इकडे आहे. हे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि विदाऊट विदाउट लगेच डिफरन्स दिसतो मी हाईट पारंपरिक पद्धत बघा. ही पण तीच जी वराठी आहे, हां हां तारीख तीच आहे, हां, लागण तारीख तीच आहे. इथं पण तारखेला लावली. हो, आणि इथं 55 टनाचा अंदाज दिसतो. तिकडे आपल्याला 100 टनाच्या पुढे हां हां हां, जातो, 120 टनाचा. बरोबर. याचे पण ट्रेनिंग वगैरे असतात ना हो, आपल्याला ट्रेनिंग यायचे? आता ज्यांनी बुकिंग केलेलं आहे हां, ना, त्यांचं ट्रेनिंग घ्यावं लागतं शेतकऱ्याला. बरोबर. आता हे खजूर आहे बघा. हां हे मध्ये नाल्यात आपण खजूर लावले. आम्ही हां. आमचे चेअरमन राजेंद्र पवार हां हे आम्हाला घेऊन गेले होते कच्चा आणि भुजला. हां, तिथं खजूर जास्त आहे. हम्म. मग तिथं आम्ही बघितलं नाही, इथं लावलेलं बघताय. बरोबर. आता मगाशी आपण एका शेतकऱ्याला खजूर शिवाला शेतकरी होता, हां हां त्याला आपण मगाशी पुरस्कार दिला तिथे. हां, बरोबर. तिथं तर आता आपल्याकडे जवळपास 13 शेतकऱ्यांनी खजूर लावले इथं. अरे वा. उत्पादन अशी चांगलं. ड्राय एरिया आहे त्या भागात जिथं पाणी कमी. हां, पाणी कमी लागतं. हां हां, त्याच्या पद्धतीनं आणि चांगलं आहे मग उत्पादन जास्त. ओढ्याचाच भाग दिसतो बांधावं ना ठीक त्याचा. आहे. बांधावं. बांधावंच हां, लागतं. हां. आणि ओपन पण घेतात, मग हां, डायरेक्ट हां. ओपनला पण चांगला रिझल्ट आहे. बरोबर. आता हे मधला झाडू आहे तो. हां हां हे झाडूच आहे, आम्हाला इथे लागतं नावपेचं झाडू. हां, त्याच आहे का ते? हा, ते झाडू आम्ही इथं अरे वा. तयार करतो. आमच्या संस्था मोठी आहे ना, हां हां, त्याला बरोबर भरपूर लागतो. म्हणजे ह्याच पासून आपण झाडू बरोबर प्रत्येक ठिकाणी डिपार्टमेंटला हां, देतो हां. इथनं मग तयार करू. बरोबर. हे आता खोडव्यातलं आहेत बघा ते. हां हां ते खोडव्यामध्ये आपण ते काय